पैसे? हे घे 20,000 आहेत. मला वाटतं एवढ्याने तू तुझं काम सुरू करू शकशील. आणि आई जास्ती लागले तरी सांगा. नाही रे, एवढ्याने भागेल रे. पण कुठून आणलेस तू एवढे पैसे? मी माझ्या मित्राकडून उष्ण्या घेतल्यात. पगारातून थोडे थोडे परत करेन असं म्हणाले त्याला. बरं झालं रे, जीवाला काळजी लागून राहिली होती. आधीच आपला घर खर्च, त्यात पोळी भाजी केंद्र उभारायचं म्हणजे. बरं झालं, डोक्यावरचं ओझं कमी झालं, तेवढीच मदत झाली. शेखर, तुझ्या त्या मित्राला माझे आभार कळव. खूप उपकार केले रे त्याने आपल्यावर. नक्की सांगे नाही. असंही त्यांनी हे घर आपलं म्हणूनच हा मदतीचा हात पुढे केलाय. आई अजून एक गोष्ट सांगायची होती. बोल ना. काल रात्रीच सांगणार होतो, पण आई बाबा जिवंत आहेत हे कळल्यावर मलाही खूप आनंद झाला. आई तू माझ्या वागण्याकडे लक्ष देऊ नकोस ग. हे बघ, मला ऍडजस्ट करायला थोडंसं जड जाईल, पण आई मी त्यांच्याशी भांडण करणार नाही, त्यांचा अपमानही करणार नाही. आई प्लीज तू त्यांना घरी घेऊन ये. आई प्लीज. आई आता 4-5 दिवस मला ऑफिसमधून घरी यायला उशीर होईल. ऑफिसचं टेन्शन वाढलंय ना. ठीक आहे, पण तब्येत सांभाळू ना. हो. आई समीर कुठे आहे? दिसत नाहीये. हे समीरचं वागणं म्हणजे मला एक कोडच आहे, खरं सांगते तुला. अरे काल रात्री मला सांगून गेला जरा बाहेर जाऊन येतो. जो गेलाय ना तो अजून उगवलेला नाही. आणि आता आल्यावर त्याला विचारलं ना तर काहीतरी थातूर मातूर उत्तर देईल तो. आई, हे आई, आई हे घे 50,000 रुपये. मंदा, आज तू मला रोजच्या सारखं पिकअप करायला का नाही आलास? काय विचारतीये मी? का नाही आलास आज? मंदार, काय प्रॉब्लेम आहे? माझ्या प्रश्नाचं उत्तर तरी दे ना. बोल ना काहीतरी. काय झालं मंदार? मंदार, कुठे धडपडलास? काय झालं? बोल ना. तुला ऐकायचं ना? ऐक. काल समीर माझ्या घरी आला होता. काय? हो. त्याला बहुतेक आपल्याबद्दल कळलं असणार आणि म्हणून तो माझ्या घरी आला. त्याने माझ्यावर हात उगारला आणि म्हणून हे सगळं. त्याला आपलं नातं योग्य वाटत नाहीये म्हणून त्याने मला मारलं. समीरने असं रिॲक्ट व्हायला नको होतं संपत. खरं तर मी तुला हे सांगणार नव्हतो आणि म्हणून काही दिवस भेटणारही नव्हतो, पण मला राहावलं नाही म्हणून तुला भेटायला आलो. मंदार, मला तातडीने घरी जायला हवं. समीर, मी तुला काय विचारते? किती वेळ तू असा गप्प उभा राहणार आहेस? हा, का माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीयेस तू? तू ते पैसे कुठून आणलेस मला सांगत नाही ना, तोपर्यंत मी त्या पैशाला हात लावणार नाहीये. अरे बोल ना. आई, त्याला विचारून काय फायदा आहे? असे बरेच प्रश्न आहेत की ज्या प्रश्नाची उत्तरं त्याच्याकडे नक्कीच नसतील. संपदा, काय बोलतेस तू हे? मी खरं ते बोलते आई. विचार नाही ना, विचार. काल मंदारच्या घरी जाऊन काय तमाशा केला ते? समीर, तू काल रात्री मंदारच्या घरी गेला होतास
आणि काय गोंधळ घातलास तिथे जाऊन? बघ कसा गप्पा उभा आहे. अरे सांग ना आईला, सांग की मंदारच्या घरी जाऊन तू त्याला मारलंस. सांग ना. आई राहू देत ग. त्याला मारून तू तुझी एनर्जी काय वाया घालवतीयस? त्याला काही फरक पडणार नाहीये त्याचा. तो आहे तसाच राहणार आहे, पालथ्या घड्यावर पाणी. हे संपदा, भान ठेवून बोलायचा माझ्याशी. तू भान ठेवून वागत नाहीयेस आणि आम्हाला सांगतोयस भान ठेवून वागायला. का रे? बोल ना का? बरोबर बोलते ती समीर. अरे तू असं का वागतोयस की ज्यामुळे आम्हाला त्रास होईल? हा, रात्रभर बाहेर काय होतास, अचानक 50,000 रुपये काय घेऊन आलास? काय हे सगळं? हा, आणि आता हे नवीन काय प्रकार आहे? मंदार काय तुला असला तसला मुलगा वाटला का कोणी गुंड वाटला की ज्यामुळे तू त्याला असं मारलंस? अरे मंदारच्या आई वडिलांना काय वाटेल की त्यांच्या मुलाने एका अशा गुंड मुलाच्या बहिणीशी मैत्री केली? शी, कधी कधी तू असा वागतोस ना की ज्यामुळे तू माझा मुलगा असल्याची मला लाज वाटते. आई बस झाला आता. तुम्हाला वाटतं ना माझी चूक आहे? मग ठीक आहे, मी आत्ताच्या आत्ता मंदारच्या घरी जातो आणि त्याच्या आणि त्यांच्या घरच्यांची माफी मागतो. मग तर झालं. नको, काही नको. तू एवढं केलंस ना तेच खूप झालं. आता पुढे काही करू नकोस. संपदा, सॉरी ग, पण खरंच माझा हेतू. प्लीज, तुझ्याकडून तरी मला ही अपेक्षा नव्हती. नाही, बरोबर आहे. कोणासाठी काही करण्याचा प्रयत्न केला तरी प्रत्येक वेळेला चूक माझीच असते हे मी विसरलोच होतो. मग ठीक आहे, मी आता कोणाच्याही मध्ये पडणार नाही. संपदा, शांत हो बाळा. हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. मी स्वतः मंदारच्या घरी जाईन आणि त्याच्या आई वडिलांची माफी मागेन. नको आई, तू माफी मागून कमीपणा का घेतेस? अगं, यात कमीपणा कसला? हा, माफी मागण्यात माणसाचा मोठेपणा दिसून येतो. आणि समीरच्या चुकीची मी माफी मागितली तर काय होतंय? अगं, कुठल्याही आईला आपल्या मुलांच्या भल्यासाठी हे करावंच लागतं. निशा, खाऊन घे जरासं. अगं, मी तुझ्याशी बोलतेय. आई, मला यातलं काहीही नकोय. अगं, जरासं खाऊन घे. तू खाल्लं नाहीस तर तुला बरं कसं वाटेल? आई, माझ्यापेक्षा तुम्हालाच घाई लागली ना माझ्या बरी होण्याची. बरोबर आहे म्हणा. मी बरी नाही झाली तर तुम्ही मला बोहल्यावर कसं बसवणार, राईट? काय? आई प्लीज, आता सासूपणाचा आव नको आणूस. मला सगळं कळलं. सोजलनी मला सगळं सांगितलं. अगं, तू काय बोलतेस? मला खरंच काही कळत नाही. आई, बाबांनी तर माझं लग्न करायचं ठरवलंय, माझ्या मनाविरुद्ध. फक्त माझ्या समाधानासाठी त्यांनी शेखरला भेटायला संमती दिली होती. त्यांच्या मनात तर वेगळंच आहे ना. त्यांच्या प्लॅनप्रमाणे तर ते मला सरळ लग्नाच्या मांडवात नेऊन बसवणार. आणि तू म्हणतेस तुला यातलं काहीच माहित नाही? कसं शक्य आहे? निशा, माझ्यावर विश्वास ठेव. मला खरंच यातलं काही माहित नाही ग. तुझ्या बाबांनी यातलं मला काहीच सांगितलं नाही. तसंही आजपर्यंत कुठली गोष्ट त्यांनी मला विचारून केली.
आई अगं अशा परिस्थितीत मी काय करू? आई मी शेखरशिवाय नाही राहू शकत ग. मी त्याच्यावर खूप प्रेम करते आई, आणि मी त्याच्याशीच लग्न करणार आहे. आई आई मी जे काही करीन तू त्याच्यात माझ्या पाठीशी राहशील ना ग? हो ग पोरी. माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी असतील, आणि माझी खात्री आहे तू जे काय करशील ना ते योग्यच असेल. तू ते पैसे कुठून आणलेस मला सांगत नाही ना, तोपर्यंत मी त्या पैशाला हात लावणार नाहीये. त्याला विचारून काय फायदा आहे? असे बरेच प्रश्न आहेत की ज्या प्रश्नाची उत्तरं त्याच्याकडे नक्कीच नसतील. अरे सांग ना आईला, सांग की मंदारच्या घरी जाऊन तू त्याला मारलंस. कधी कधी तू असा वागतोस ना की ज्यामुळे तू माझा मुलगा असल्याची मला लाज वाटते, की ज्यामुळे तू माझा मुलगा असल्याची मला लाज वाटते. माफ करा, मी तुम्हाला एक वैयक्तिक प्रश्न विचारतो. आजपर्यंत तुमच्या नवऱ्याला कुणीही पाहिलेलं नाही असं माझ्या कानावर आलंय. ते युद्ध कैदी आहेत. युद्धकैदी म्हणजे बरेच वर्ष ते तुरुंगात आहेत, होय ना? जवळजवळ 20-22 वर्ष. इतकी वर्ष झाली त्यांना कुणीही पाहिलेलं नाही. म्हणजे ते हयात आहेत की? अहो एक सेकंद अपर्णा, माझं अजून बोलणं पूर्ण झालेलं नाहीये. तर त्यांच्याबद्दल काहीही माहिती नसून तुम्ही असं हे सुवासिनीसारखं राहता? हो तुम्ही काय बोलताय? आवाज चढू नकोस. काय झालं? आता का बोलती बंद झाली? तुमच्या नवऱ्याचा काहीही ठाव ठिकाणा नाही. तुमचा मुलगा एक गुंड आणि मावाली आहे. त्यांनी जवळजवळ माझ्या मुलाचा जीव घेतला होता, आणि हे सगळं माहीत असूनही मी तुम्हाला बोलू द्यावं असं तुमचं म्हणणं आहे? हां, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. या सगळ्यात संपदा आणि मंदारची काय चूक आहे? त्या दोघांना का म्हणून आपण शिक्षा द्यायची? समीरच्या वतीने मी माफी मागते तुमची. हो तर पायही धरते तुमचे. बस आई, खूप ऐकून घेतलं त्यांचं. तुला काही एक गरज नाहीये त्यांचे पाय धरायची. पाहिलं हे मुलीवरचे संस्कार. त्या अशा घरच्या मुलीबरोबर माझ्या मुलांनी कुठलेही संबंध ठेवू नयेत असं मला वाटतं.
आपण जाऊ शकता. तुम्ही काय संबंध ठेवणार आहे आमच्याशी? मीच आजपासून तुमच्या मुलाशी संबंध ठेवणार नाहीये. संपदा, मला बोलू देत आई. हे काय संस्कार शिकवणार आहेत आपल्याला? अहो, माझी आई तुमच्याकडे माफी मागायला आली होती समीर दादाच्या वागणुकीबद्दल, आणि तुम्ही तिचा असा अपमान करता. संपदा बेटा, मी तुझी माफी मागते. नाही आई, मला माफ करा, पण माझा नाईलाज आहे. ज्या घरात माझ्या आईचा भयंकर अपमान होतो ना, त्या घराशी संबंध ठेवायचाच नाहीये मला. चल आई. संपदा, तू काळजी करू नकोस बाळा. मी पुन्हा जाऊन मंदारच्या आई वडिलांना भेटेन. त्यांच्याशी बोलून त्यांना विनंती करेन, पण तुझी फरफट होऊ देणार नाही. आई, सोड ग तो विषय. माझ्याकरता ते प्रकरण संपलं तर जमाय. संपदा, लगेच एवढ्या टोकाच्या निर्णयावर जाऊ नकोस. आपण नक्कीच काहीतरी तोडगा काढू यावर. नाही आई, तोडगा काढण्याचा प्रश्नच येत नाही. जिथे माझ्या आईचा, माझ्या घरच्यांचा पाण उतार होणार असेल, त्या घराशी मला कोणत्या प्रकारचे संबंध जोडायचेच नाहीयेत. आणि नंतर आयुष्यभर त्रास होण्यापेक्षा आत्ताच एकदा काय तो त्रास झालेला बरा. मला माहिती आहे आई, मंदारला विसरणं फार कठीण आहे माझ्यासाठी. पण माझ्या घरच्यांसाठी मी एवढं करू शकले नाही ना, तर तो मी माझा पराभवच समजेन. संपदा, तुझ्या एवढी समज थोडी जरी समीर मध्ये असते तर. आई चल माझ्याबरोबर लगेच. अरे कुठे? अगं सांगतो तुला, चल लवकर माझ्याबरोबर. अरे सांग तर, इतर मी येते. मी तुझं अजिबात ऐकणार नाही. चल माझ्यावर तू. अरे अरे पण संपदा, मी येते. काय कुठे नेतोय कोणास ठाऊक.